गणेशोत्सव अवघ्या 1.5 महिन्यांवरती येऊन ठेपलाय। असं असताना सुद्धा यंदा मुंबईमध्ये पीओपीच्या भव्य गणेश मूर्ती दिसणार की नाही, पीओपीच्या या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन कुठे आणि कसं करणार ते अजूनही निश्चित नाहीये। त्यामुळे मंडळांची चिंता वाढलेली आहे। नेमकं हे धोरण कधी ठरणार, बघूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे भव्य दिव्य दैदिप्यमान असा सोहळा। पण यंदाच्या वर्षी या सोहळ्याचं हे भव्य दिव्य असं रूप कायम राहणार का, या संदर्भात प्रश्नचिन्ह आहे। कारण काय तर पीओपी मूर्ती संदर्भातील धोरण अजूनही निश्चित नसणं। यंदाच्या गणेशोत्सवात पीओपीच्या लहान मूर्त्यांना परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबईच्या गणेशोत्सवाची खरी ओळख असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्तींसंदर्भात अद्यापही धोरण स्पष्ट नाही। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात नेमकं करायचं काय अशी चिंता गणेशोत्सव मंडळांना सतावते। येत्या जुलै महिन्यामध्ये बऱ्याचशा गणपतींचं आगमन होऊ घातलेलं आहे। त्यामुळे शासनाने व उच्च न्यायालयाने यावर देखील लक्ष देणं गरजेचं आहे आणि येणारा उत्सव हा होऊ घातलेला उत्सव लक्षात घेता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। त्यामुळे या कमी वेळेमध्ये कुठल्याही नवीन प्रयोग न करता शासनाने व उच्च न्यायालयाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नैसर्गिक स्रोतांमध्ये समुद्रामध्ये विसर्जन करण्याची परवानगी देणं गरजेचं आहे। यंदा 27 ऑगस्टला श्री गणेश चतुर्थी येते। मुंबईमधील सार्वजनिक गणेश मूर्तींची संख्या 12,000पेक्षा जास्त आहे। त्यापैकी जवळपास 20% गणेश मूर्तींचे आगमन महिनाभर आधीच मंडपात होतं। त्यानंतर अंतर्गत सजावट केली जाते। त्यामुळे राज्य सरकारनं पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक प्रणाली लवकरात लवकर न्यायालयात सादर करून ती जाहीर करावी अशी मागणी केली जाते। न्यायालयानं राज्य सरकारला 23 जुलै 2025 रोजी धोरणात्मक निर्णय सादर करण्याचे निर्देश दिलेत। लवकरात लवकर निर्णय घेऊन ती जाहीर न केल्यास पीओपीच्या मोठ्या गणेशोत्सव मूर्तींचं आगमन आणि विसर्जन याबाबत अडचण निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जाते। मी माझ्या याचिकाकर्त्यांच्या वतीनं मी माझा मुद्दा आदरणीय न्यायालयासमोर नक्की मांडेन आणि मला खात्री आहे की आदरणीय न्यायाधीश साहेब देखील ही जी काही भारतामधली विशेष करून महाराष्ट्रामधली ही जी प्रथा आहे, परंपरा आहे आणि हा जो काही कायदेविषयक चौकटीमध्ये राहून उत्सव साजरा करण्याचा जो काही एक अधिकार आहे त्या बाबतीमध्ये निश्चित विचार करतील आणि याच्यावरती या समस्येवरती उपाय नक्की सापडेल असं मला वाटतं। येत्या 23 जुलैला राज्य सरकारकडून सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाबाबतचं धोरण सादर केलं जाणं अपेक्षित आहे। हा अहवाल सादर केल्यानंतरच मोठ्या मूर्ती, त्यांचं स्वरूप आणि विसर्जन या बाबतीत निर्णय होईल असं पालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। शिवाय मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा पर्याय संयुक्तिक नसल्याचंही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याचं कारण असं की मोठा तलाव जरी तयार केला तरी तो मुंबईतील 6-7 हजार मोठ्या मूर्तींना सामावून घेऊ शकणार नाही। त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि बाप्पा प्रेमींचं लक्ष आता 23 जुलै रोजी सरकारकडनं सादर केल्या जाणाऱ्या धोरणाकडे आहे। धनंजय दळवीसह सुशांत पाटील, पुढारी न्यूज।